मित्रांनो, काल मला एक किस्सा आठवला. माझी मैत्रीण आहे आरुषी. तर व्हायचं असं की नेहमी तिला म्हणजे आता तिचं वय झालेलं आणि घरच्यांचा तो तगादा असतो ना की लग्न करून टाकायचं मुलीचं वगैरे, त्यामुळे नेहमी तिला पाहुणे बघायला यायचे. तर पाहुणे बघायला जेव्हा यायचे प्रत्येक वेळी एक नवा ड्रामा असायचा. तर तिने मला तो शेअर केला होता आणि तो मी आज तुम्हाला शेअर करतोय. आता पहिल्यांदा जे पाहुणे तिला पाहायला आले होते तेव्हा आरुषीला जे माझी मैत्रीण जी आहे ती जाड होती. आल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि मग ते बोलायला लागले की बाबा मुलगी जाड आहे, वयस्कर दिसते वगैरे वगैरे वगैरे. ते झालं. आता ते जाड म्हटल्यामुळे तिने काय केलं की म्हणजे वर्कआउट आणि जिम वगैरे सुरुवात केली. मग ती थोडीशी बारीक झाली. आता जेव्हा बारीक झाली तेव्हा दुसरे पाहुणे पाहायला आले. पण ते बोलले की अरे थोडीशी बिमार वाटते, म्हणजे बारीक दिसते, आजारी सारखी वाटते, आता काय करायचं. मग नंतर जशी आहे तशीच राहिली. आता आले 3 नंबरचे पाहुणे पाहायला. मग 3 नंबरचे पाहुणे पाहायला आल्यानंतर मग तिने काय केलं, थोडस खेळीमेळीचं म्हणजे वातावरण, ते थोडी हसत बोलत वगैरे ती त्या पाहुण्यांशी बोलायला लागली. त्यांना वाटलं की बाबा ही खूपच फॉरवर्ड आहे किंवा मग काय लाजाळू वगैरे मुलगी वाटतच नाही अजिबात, अवघड आहे. मग काय झालं, 4 नंबर. आता हे 4 नंबरचे जे पाहुणे आले त्यावेळेस ते खूप चांगल्या पद्धतीने मेकअप वगैरे केला आणि छान सजून वगैरे ती त्यांना पाहण्यासाठी रेडी झाली. आणि रेडी झाल्यानंतर मग काय झालं की त्या जे पाहुणे होते त्याच्यातून एक आवाज आला की झक्का मक्का मल्ला पक्का. असा जसा आवाज आला तिने अतिशय छान छान शिव्या द्यायला सुरू केल्या माझ्या मैत्रिणीने. सॉरी बोल. ते बोलली चला निघा 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 निघा, ते निघून गेले. तर झालं असं की आज तिचे 3 कॅफे आहेत, ती ओनर आहे 3 कॅफेची आणि ती सिंगल आहे, 34 years old. मोरल ऑफ द स्टोरी हीच आहे की ही लोक, ही नातेवाईक, ही पाहुणे वगैरे हे सगळे नावं ठेवणारच आहे, तुम्ही काहीही करा. त्यामुळे स्वतःला जसं वाटतं तसं जगा, एन्जॉय युअर लाईफ, है ना. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.